तर नमस्कार आणि रामराम मंडळी. तर कशा आहात मित्रांनो? तर मित्रांनो चला पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो तुम्ही माझ्या हातात काय आहे? कांदा. मित्रांनो कांदा बघून तर तुम्हाला कळलंच असेल की आपल्याला काय चर्चा करायची, बरोबर ना? तर मित्रांनो सध्या तुम्हाला माहित असेल की शेतकऱ्याचे खूप हाल चालू आहे मित्रांनो. सध्या पाऊस वारा मित्रांनो असं भन्नाट चालू आहे की मित्रांनो शेतकऱ्याला समजत नाही काय करावं काय नाही. तर मित्रांनो शेतकरी लोकांनी बळच करून आपला कांदा जो आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुम्ही जाळीमध्ये व्यवस्थित पद्धतशीरपणे याला जपून ठेवला आहे का, की आपण जी मेहनत केली, जे आपण कष्ट केले त्या कष्टाचं फळ आपल्याला मिळावं मित्रांनो, म्हणून हा कांदा व्यवस्थितपणे ठेवलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की सध्या चालू घडामोडीमध्ये या कांद्याला सध्या काय भाव असेल? तर मित्रांनो सध्या आमचं गाव लोहगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो सध्या जर विचार केला मित्रांनो चालू मार्केटमध्ये, तर मार्केटमध्ये आता या कांद्याला सध्या भाव आहे मित्रांनो 15 ते 16 रुपये. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, शेतकरी जो मेहनत करतो की त्याला त्या जमिनीचं फळ मिळेल का या 15 ते 16 रुपयामध्ये, की शेतकऱ्यांनी हा कांदा ठेवला पाहिजे की आता ताबडतोब दिला पाहिजे? मित्रांनो तुमचं काय प्रतिउत्तर असेल मित्रांनो पटकन आम्हाला कमेंट करून सांगा. आणि शेतकऱ्याला 15 ते 16 रुपये हा भाव पुरण की नाही पुरण, की अजून भाव वाढू शकतो मित्रांनो 10 ते 15 दिवसामध्ये, असं वाटतं का तुम्हाला? तर तुमचं मन काय असेल मित्रांनो प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक शेअर नक्की करा. आणि मित्रांनो लक्ष्मी दबे शॉर्ट चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि प्लीज आपला कांदा ना हा प्रत्येक व्यापारीला शेअर करा मित्रांनो, जेणेकरून मी यार त्यांना बी कळायला पाहिजे की ह्या बघू शकता मित्रांनो तुम्ही ह्या कांद्यामागं हा कांदा मित्रांनो एवढा करायला मित्रांनो खूप सारी मेहनत लागते. सोपा नाही माय एवढा कांदा एवढं करणं, खरं की खोटं आहे? खरंय. आणि हा कांदा इतका लहान आहे मित्रांनो, तर याला एवढं करणं एवढं सोपं नाही. त्याला मित्रांनो औषध खत पाणी फवारणी वगैरे वगैरे सगळं काही असं मित्रांनो दिवसाची रात्र एक करावं लागती, तेव्हा जेवण करून हा कांदा छोटासा मोठा बनतो. तर मित्रांनो माझं तर हेच आहे, सरकारकडे हेच मागणार राहील की भाऊ आपल्या कांद्याचा भाव मिनिमम 2000 प्लस झालाच पाहिजे एक 8 ते 10 दिवसामध्ये, तेव्हा शेतकऱ्याला या कांद्याचं खरं दाम मिळेल. मित्रांनो मी असं का म्हणतो माहिती का तुम्हाला, आपल्या जर पोह्यामध्ये जर कांदा जर कमी असला ना मित्रांनो, आपण म्हणतो अजून कांदा टाक. मित्रांनो तुम्ही जर मार्केटमध्ये जर गेले, तुम्हाला जर विचारलं तुम्ही की हा कांदा कसा किलो आहे, तर मित्रांनो समोरच्या शेतकऱ्यांनी जर सांगितलं मित्रांनो की हा कांदा 30 रुपये किलो आहे, तर तुम्ही ताबडतोब म्हणता काय 30 रुपये किलो कोण घेऊन याला? पण मग मित्रांनो तुम्ही खायच्या वेळेस इतकं पंचायती करता की खूप महाग झाला, असं झालं तसं झालं, तर मग त्याच हिशोबानं या कांद्याला भाव मिळायला पाहिजे. मित्रांनो व्हिडिओ आवडला ना नक्की लाईक शेअर नक्की करा. आणि पटकन सगळ्या व्यापाऱ्याला कांदा शेअर करा. जय जवान जय किसान.